एका दिवसाच्या अवकाळी पावसाने एका वर्षाची मेहनत मातीमोल झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशा या वादळ वाऱ्याने खेचून नेल्या. शेतकऱ्यांच्या या वेदनेला आवाज देण्यासाठी न्यूज कट्टा एक्सप्रेस नेहमीच सज्ज आहे आणि अशा अन्यायग्रस्त बातम्यांची दखल घेत राहील. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस. काल दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारनंतर चाकूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि तुफानी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा आणि ज्वारी ही पिके अक्षरशः जमिनीवर आडवी पडली. अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत एका दिवसात मातीमोल झाली आहे. शेतकरी सांगतात की पिके काढणीस तयार असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान अधिकच वाढले आहे. आधीच बँकेचे कर्ज, कुटुंबाचा वार्षिक खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अशा अनेक आर्थिक अडचणींना सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता मोठा प्रश्न उभा टाकलाय. नुकसान भरपाई कशी मिळणार? पावसामुळे माझ्या गव्हाची नुकसान झालेली आहे. सतत 2 दिवस पाऊस पडल्यामुळे, वारं विजा असल्यामुळे ओंब्यामध्ये आलेला गहू होता. वजन होतं गव्हावर ठुशाचं. त्याच्यामुळं वाऱ्यामुळं आणि पावसामुळं सगळा जमीन उद्ध्वस्त गहू झालेला आहे माझा. जवळपास 90 दिवसाचं पीक आहे आजच्या कंडिशनला. 105 दिवसाची व्हेरायटी आहे. 15-20 दिवस तोंडावर आलेलं आहे माझं गव्हाचं पीक. 2 दिवसाच्या पावसामुळे माझं अतोनात नुकसान झालेलं आहे. तरी पण प्रशासनाने माझ्या शेतीकडं लक्ष द्यावं आणि भरपाई मिळवून देण्याचं सहकार्य करावं. माझं नाव भीमाशंकर संबाप्पा नंदाकोळे, मुक्काम पोस्ट वडवळ नांगनाथ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. 2 दिवस सारखा पाऊस चालू आहे. गहू, ज्वारी भरपूर वाटोळ झालेला आहे. गहू 5-6 एकर गहू आहे. ज्वारी आहे 3 एकर. ही बी भरपूर नुकसान झाले. पुरं मातीत घुसल्या ज्वारी. गहू गारगुंड झालेला आहे. गव्हाचं एक देखील धाट उभं नाही. याची शासनाने यांची मदत करावी. भरपूर नुकसान झाले हो का साहेब. हो काही कसा गहू पडला बघा. हो काही कसं करावं लागेल कुणब्यानं. हो का बघा गहू. हो का साहेब. हो काही बघा. हो काही खरंच पिवळा पडलेला साहेब. आता ही तुम्ही ह्याची भरपाई करावं भरपूर. एवढीच आमची मागणी आहे आता. हो का गाडी आता लिहून झाले साहेब. पुरं 6 एकर रान झाले. हो का असं हो काही असं काही. हो काही पुरं क्षेत्र झाले. हो काही असं. हो काही कसं करावं लागेल साहेब. हो का इकडे ज्वारी. हो का इकडे. हो काही इकडे गहू. हो काही वारं वावदान लय होतं. पार वाऱ्या वावदानानं पार घुसले. आडवं उभं इकडून तिकडून इकडे पडलेलं आहे. काय नाही आम्हाला काय नुकसान भरपाई देऊ. आम्हाला विमा मिळत नाही, काही नाही. आता कुणी येत बी नाही, कुणी जात बी नाही. ह्याचे पंचनामे करावं. ह्याचे काही ह्याचं काम आहे ना आता करायचं. आता हे एवढं केलं तर बरं. म्हणजे काहीतरी होतंय, काहीतरी 2 रुपये मिळतील काहीतरी. नसतं शेतकऱ्याला पुन्हा काय काही बी नाही. काल मुख्यमंत्री आदेश नाही सध्या पंचनामे करायसाठी. नाही अजून कुणी आलं नाही. अजून तलाठीवर नाही गेला येत्याला आता. हा. बरं आलं नाही आता. आतापासून कोणी आलं नाही शेतीमध्ये. जाणार तलाठ साहेबाकडे जाणार होता. त्यांना बोलतो जाऊन. आता काल तर झाले, परदेश झाले, काल झालंय, आज तर पाऊस उघडलंय. आता बघा निर्णय आता काय जे होतं. 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये खर्च करून एवढं काय आता इथं काही बी नाही. आता हो का सगळे जेवण हो का अशी पडले. हो का कोणाच करायला. हो का जेवण तुला करायला बघा. हो का मग झाले का आता रन झाले. हो काही कसं करायला सांगा आता. हो का बघा. ह्या कणसाला कणीस देखील निघत नाही आता. ह्याला कणीस देखील बाहेर येत नाही. हे असं किती गाबडतं इथलं इथं. हे नाही एक दाना बाहेर निघत नाही. एक दाना. सालभर काय खावं सांगा तुम्ही आता. किती वर्ष आहे तुमचं शेत? तुमचं शेत किती करा? माझं हे 8 एकर शेती आहे माझी. त्याच्यापैकी 6 एकर गहू आहे आणि 1 एकर ज्वारी आहे
आणि बाकीचं भाजीपाला वगैरे आहे. हं. 2 दिवस सतत पाऊस झाल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे माझ्या शेतीचं. हं. सगळी जमीन उद्ध्वस्त झालेली आहे माझी पिकं. शासनाकडून काही भरपाई शासनाकडून मिळावं. काही भरपाई मिळेल का? हा. हा, हे शासनाचे निर्णय घ्यावा, येऊन बघावं तलाठी साहेबांनी बघावं येऊन आता. हं. हा झालेला ही हा. हा आमचंच नाही, माझ्या पुरतं काही स्वार्था करता मी काही बोलणं झाला, पुऱ्या गावाकरता बोललो म्या. बऱ्याच लोकांचे गहू आहेत, बऱ्याच लोकांचे हरभरी आहेत, रानाने काही काढून टाकलेली आहेत, काही काढायची आहेत. हा, बरेच वाटत गहू असे ज्वाऱ्या तर एक देखील ज्वारीचा आमदार गावात कट्टा 4 कट्टी जाणे होऊन असं काही वाटणं लोकाला. पुऱ्या ज्वाऱ्या शाप जायचा, ह्याला काय होते असल्या शाप झाल्या ज्वारीला? काही होत नाही. आवडत प्रश्न आहे नाही. हो ना. हा, म्हणजे काहीतरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शासनाकडे एकमुखी मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम न्यूज कट्टा एक्सप्रेस सातत्याने करत राहील. अशा महत्त्वाच्या आणि जनतेच्या प्रश्नांवर आम्ही कायम लक्ष ठेवून आहोत. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी सतीश चंदेसह मी पवन हनुमंते.